नमस्कार. श्री संत नामदेव शिंपी समाज संस्था कोथरूड पश्चिम विभाग 675वा संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवनी समाधी सोहळा सन 2025 या कार्यक्रमासाठी आम्ही शुभारंभ हॉल येथे आलो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सौ गौरीताई वायचळ वनारसे यांचा संबळवादन आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये कमेंट जरूर करा. थँक्यू. नमस्कार सर्वांना. सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना गौरी वायचळ वनारसे महिला संबळवादन ही कला मला माझ्या वडिलांच्याकडून अवगत झाली. मिरजमध्ये मंगळवार पेठमध्ये आपलं अंबाबाईचं मंदिर आहे. मंदिरामध्ये माझे वडील आरतीला, जोडव्याला, गोंधळाला संबळ हे वाद्य वाजवायचे. तर त्यांचं फक्त ऐकून आणि बघून ही कला मला अवगत झाली. मी ह्याचं शिक्षण कुठेही घेतलेलं नाही. आणि त्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे की याची जी ऐकीव आख्यायिका आहे, तर चंडमुंड राक्षसाचा जेव्हा देवीने वध केला, तर वध करण्यापूर्वी राक्षस देवीला शरण गेले आणि त्यांनी देवीला वर मागितला की हे देवी, आमचा काहीतरी उपयोग तुझ्या सेवेसाठी व्हावा. तर देवीने त्यांना आशीर्वाद दिला. तर चंडमुंड राक्षसांच्या कवटीपासून ही जी काही भांडी आहेत, तर ती भांडी बनवली गेली होती. या दोरी आहेत ते त्यांच्या शिरांच्या पासून बनवल्या गेल्या होत्या. या काटे ते त्यांच्या हाडांच्या पासून बनवलं गेलं होतं. हे जे पान आहे ते त्यांच्या काकडीपासून बनवलं गेलं होतं. याला म्हणतात डग्ग किंवा गुम्मा, याला म्हणतात चाप किंवा चाटी. डग्ग्याचा जो भाग आहे तो दोन्ही पायाच्या मध्ये पकडून वाजवला जातो. याला रणवाद्य म्हणतात, धावता वाद्य म्हणतात, आई जगदंबेचं आवडतं वाद्य आहे. याला शिवशक्ती म्हणतात, चंद्र सूर्य म्हणतात. आणि ही सेवा आहे ती तुमच्यासमोर मी सादर करते. आवडल्यास नक्कीच टाळ्यांची साथ द्या, कारण एका कलाकाराला टाळ्यांची साथ मिळाली की तो एक मोठा आशीर्वाद असतो.
श्रीफळ, त्याचबरोबर गुलाब पुष्प, सणाचिन्ह, फळांची टोपी असावी.